का बरं राधिका, ह्या जो ड्रेस घेतला गुलाबी कलरचा तुला आवडला ना? घालशील ना तू? हो ना व घालन ना. काऊन नाही घालन? तुमच्या आवडीचा होय ना तो. ना तुम्हाला आवडला का तर घालन ना मी. पण राधिका तुझ्याजवळ गुलाबी गुलाबी कलरचे किती झाले हो आता? साड्याही झाल्या, ड्रेसही झाला आहे नी काय? गुलाबी कलरच जास्त आहे तुझ्याजवळ. आता मला गुलाबी आवडते तर पहिले गुलाबी गुलाबीच घेतले ना, आताही गुलाबीच घेऊन घेतलं मी आहे नी काय? दुसरे कलर पाहिजे होते. पण जाऊ दे, आता असं कर, साड्या नाही का गुलाबी कलरची नको घेजो, साडीत दुसरा कलर घेजो. हां पण का हो पियुषजी, पहा ना, आता तर म्हटलं दिवसही डुबत आला. हा लोटे गिटे लागून गेले म्हटलं रस्त्यावरचे. आणि सांगा बरं, एक ड्रेस घेण्यात एवढा उशीर होऊन गेला. आणि घरी केव्हा पोहोचन मग आपण? हा घरी अजून स्वयंपाक करा, किती दगदग होऊन जाईल. आणि इकडचंही नाही झालं अजून तर साड्याही नाही घेतल्या. तरी म्हटलं आता दिवस बुडत आला. चला ना, घ्या ना, लवकर लवकर घेऊन घेऊ आपण आणि निघून जाऊ. हा काय उशीर करता काय अजून? मग तिकडे स्वयंपाकाचं पाहा लागते ना, काय करायचं आहे काय नाही तर. अच्छा माय भाई, तुला फिरायला आणलं का? तू आताही तू घरदाराचं काही टेन्शन सोडू नको. हा घरदार सोबत घेऊन चालत जाय, तू सोबत घेऊन चालले. आता काही एकटी आहे का तू? आहे ना पुन्हा पॉईंट हे काय करायचं आहे काय नाही तर आई आहे सोबत. हां आई सांगत ना तिले काय करायचं आहे संध्याकाळी, काय नाही झालं तर झालं थोडंसा उशीर, काय होणार आहे? आपण काय नेहमी नेहमी येतो काय आता? हां सामान गिमान घ्यायला आपण नेहमी नेहमी येतो काय? काही बोलतो साऱ्या गावाचं टेन्शन घेत जाय तू, टेन्शन घ्यायला कळते त्या स्वयंपाक. हां आणि आपलं काही टेन्शन नाही, आपण इकडून जेवण घेऊन करून जाऊ. काय जेवण करून? हो आपण तर जेवण करून निघालो ना तिथून. आता कुठे जेवण करता? अगो माय माझे, आपण दुपारी जेवलो होतो म्हटलं, आता संध्याकाळ होत येऊन राहिली. हां भूक नाही लागेल का आता संध्याकाळची? आणि ते जाऊ दे आता, ते मागे काही लागणं पुरत नाही. आणि चल चल बरं, साडीच्या दुकानावर चल, साडी घेतं काय? अरे बापरे, येले तर रागाला वाटते. चला ना, चला चला साडीच्या दुकानावर चला. अरे हे तर पियुष आहे ना? है ना, आपल्यासोबतच काम करते तर ऑफिसवर. हां 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 पियुषच तो आहे. पियुष तर दिसून राहिला. हो ना, हो हो मयुरी, तोच तर आहे, पियुषच तर आहे. हां बायकोला घेऊन आला वाटते फिरायसाठी. हां चल ना बोलू ना आपण, चल बोलू. अरे पियुष. अरे मयुरी, तुम्ही कशी काय इथं? अरे आमचं घरच तर आहे मार्केटच्या मागं, इथंच राहतो आम्ही. आता आमचं ते हे रोजचंच आहे जाणं येणं इथून. आता मी म्हटलं आज ऑफिसवरून लवकरच आली ना मी, तर म्हटलं चला म्हटलं आज पाणीपुरी खायला जाऊ म्हटलं. हाच वेळ असते, नाही तर काय आपल्याला काम 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 कामातच सारा दिवस चालला जाते. तर यांनी म्हटलं चल म्हणे, तर मग आम्ही इकडे आलो होतो. हो काय, चांगलं केलं ना. हे कोण होय? वहिनी होय काय? हो हो वहिनी होय ना. अच्छा, वहिनी तर खूपच सुंदर आहे, खूपच सुंदर. आणि वहिनीची साडी तर खूपच सुंदर दिसून राहिली. हा मस्त चॉईस आहे म्हटलं. हा हा पियुष, मस्त चॉईस आहे तुझी, किती सुंदर आहे म्हटलं वहिनी, खूपच सुंदर. हो 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 ते तर आहे. हो हो खरंच ना, वहिनी खूपच सुंदर आहे. आणि नाही तर आम्ही हां पहा ना, सुंदरताही आहे म्हटलं आणि संस्कारही आहे. मस्त साडी गिडी. आणि आमच्या बायकोला आम्ही म्हणाव का साडी गिडी घाल म्हणून, तर हे घालून घेते बाबा वेस्टर्न ड्रेस. हां आपल्याला तर साडी आवडते, वेस्टर्न ड्रेस काही आवडत नाही. पण काय करावं आता, आता घरची घालते तर काही म्हणू नाही शकत ना आपण. आणि त्याच्यात कसं आपण वर्किंग माणूस, हां बायकोही वर्किंग आपणही वर्किंग. मग काय साडी फिडीत काही जमत नाही. ते आपल्याला आवडती असली तरी आपल्याला आपलं मन मारा लागते. जसं कम्फर्टेबल वाटलं आपल्या बायकोला तसं ठेवावं आहे नाही काय? जाऊ दे म्हणा. काय शॉपिंग गिपिंग चालू आहे वाटते आता, आहे ना? झाली काय शॉपिंग? कपडे गिपडे घेतले वाटते काय? असं आहे ना, तुम्हाला आवडत नाही वाटते मी आवडत नाही या ड्रेसमध्ये आहे ना. म्हणजे तुम्ही मन मारून राहता माझ्यासोबत. तुम्हाला म्हटलं ना मला साडीत काही जमत नाही म्हणून. आणि त्याच्यात 9 to 5 जॉब करावं लागते. ते साडीत कसं कम्फर्टेबल होणार आहे? हां तुम्ही कुठं ना कुठं म्हटलं बस सांगायचंच पाहता. अरे अरे अरे, तू तर राग भरली. हां आपण तर पाणीपुरी खायसाठी आलो होतो, आता तुझ्याच गालात पाणीपुरी भरली म्हटलं. हां रागातही चांगली दिसतो तू. जाऊ दे ग, काय झालं आता? आता आपल्याला आपली कंडिशन माहीत आहे ना, आपल्याला दोघांना जॉब करायच लागते. आता एखादी गोष्ट इकडच्या तिकडे नाही होत म्हणा, एवढं काम नाही होत ना साडीत, कम्फर्टेबलही नाही वाटत, समजते मला. तू कशाला राग भरते? हां तेच म्हटलं मी. अरे 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 अरे, काय होय इथे चालू राहता काय? हां इथेही चालू करता का बाबा भांडणं? चला ना, भांडण करा रे, घर आहे. हां इथं मस्त एन्जॉय करा, मस्त पाणीपुरी गिरीपुरी खा आणि एन्जॉय करा. एक गोष्ट आवर्जून सांगायची इच्छा होऊन राहिली मला. आता कसं असते, एखाद्या माणसाला वेस्टर्न ड्रेस आवडते, एखाद्या माणसाला साडीत आवडते, आहे नाही काय? सगळ्याची आपली आपली चॉईस असते. पण असं म्हणा, आता ज्याच्यात ज्याला कम्फर्टेबल वाटते तो तसं राहते. आता माझ्या बायकोले साडीतच आवडते आणि मला वेस्टर्न ड्रेस आवडते. आता मी तिच्यासाठी वेस्टर्न ड्रेस घेऊन आलो, पण ते म्हणे मी काही घालत नाही म्हणे. पण तरी फक्त माझ्या मनासाठी तिनं हो म्हटलं. आता अशी गोष्ट आहे. हो ना, मी तेच म्हणून राहिलो, म्हटलं एखाद्या वेळेस घाला माणसासाठी, आहे नाही काय? बरं बरं दाखवते मी तुम्हाला. चला ना तुम्ही घरी तर चला. कसा वेस्टर्न ड्रेस असते आणि कशी साडी असते. तर भांडे पडले आहे म्हटलं तुमच्या नावानं, भांडे घासायचे आहे. चला लवकर, मग अजून सकाळी उठून ऑफिसला जायचं आहे म्हटलं, सगळे काम गी मारून. मी काय म्हणतो पियुष, इथून जर तू जाशील ना तर तिथं आपल्या कोपऱ्यातच एक गुपचूपची दुकान आहे म्हटलं, पाणीपुरीची गाडी आहे, मस्त असते तिथं पाणीपुरी, एक नंबर टेस्ट असते. आम्ही तिथंच येत असतो. जाता जाता म्हटलं तिथून पाणीपुरी नक्की खा. आणि तिथं दाबेली मस्त भेटते. दाबेली आवडत असेल तर ते पण खा. चलतो आता आम्ही.
आणि जर वेळ भेटला तर या आमच्या घरी. हो हो हो, नक्की येईन ना, नक्की येईन. तुम्ही पण या वहिनी, सोबत या जोड्यानं. हो हो, येणार ना येणार. चल मग पियुष, वहिनी येतो मग आम्ही. वेळ भेटला तर या मग आमच्या घराकडे. निघतो आम्ही आता. घरचे पाहा लागते ना, खूप वेळ चालू होतो आम्ही. झालं आमचं आता इकडचं काम. आता चाललो आम्ही घरी. बाप रे पियुषची किती भांडखोडी आहे म्हटलं. हे तुमच्या ऑफिसमध्ये आहे का हे बायको? नाही वर राधिका, ते भानकोडी नाही आहे. त्यांचं असं तू तुम्ही चालूच असते सगळ्या दिवसभर. पण म्हटलं एकामेकासोबत खूप प्रेम करते ते दोघं जण, आणि त्यांचं असं चालूच असते. आता कसं असते, कोणाकोणाचं सायलेंट जोडपं असते, कोणी असे चालू असते थोडं ना थोडी नानू खिचाबिची चालू असते त्याची. जाऊ दे, त्याची इकडे तू लक्ष देऊ नको. पण त्यानं सांगितलं नाही तर पाणीपुरी चांगली भेटते म्हणून. चल ना, मी तुला पाणीपुरी चारतो ना. पाणीपुरी पण का हो पियुषची? किती उशीर होऊन जाईल, अजून साड्या घ्यायच्या आहे ना. काही नाही उशीर होत. चल आता जेवणाचं नाही म्हणून राहिली तर कमीत कमी पाणीपुरी तर काय. चल बरं, चल आपण पाणीपुरी खाऊ, नंतर साड्या पाहू. आणि तसंही म्हटलं अजून रात्र झाली ना तर अजून मार्केट चांगलं वाटते. लाईट गीट लागून जाते ना तर छान दिसते मार्केट. चल सध्या आपण पाणीपुरी खाऊन घेऊ, मग पाहू काय घ्यायचं आहे काय नाही. तर राधिका, हेच वाटते ती पाणीपुरीची दुकान आहे नी काय? हेच दिसून राहिली फेमस. लस गर्दी दिसून राहिली इथं. दाबेली आहे वाटते इथं. त्यानं म्हटलं होतं ना दाबेली आहे म्हणे आणि गुच्चूप आहे म्हणे. हेच वाटते. हो पियुषची, दिसून तर हेच राहिली. आता एवढ्यात दुसरी दुकानही नाही आहे. हेच असेल मग. पहा ना तर मनानं त्याला काय पाहिजे काय नाही तर. हो राधिका, मी काय म्हणू, तू सांग ना काय खातं काय नाही तर. दाबेली खातं का गुच्चूप खातं सांग तू. तुझे म्हणशील ते चालतो मी तुले. हे पा पियुषची, मी नाही काय दाबेली खात नाही आणि गुच्चूपही खात नाही. तुम्ही असं करा ना, दहीपुरी असेल तर विचारा. दहीपुरी आवडते मला. दहीपुरी असेल तर दे म्हणा 1 प्लेट म्हणा. आता माझे बाबा होते ना तेव्हा म्हणे आणि माझ्या भावाला घेऊन जाय गुच्चूप खासाठी. तर आम्ही नाही का गुच्चूप नाही खाव, दहीपुरीच खाव. हो काय, दहीपुरी खातं काय? थांब मी विचारतो त्याला, हाय काय ते दहीपुरी. दादा, काय पाहिजे तर सांगा ना. किती वेळची उभी तुम्ही? सांगा लवकर लवकर, गिऱ्हाईकी चालू आहे म्हटलं. सांगा लवकर काय पाहिजे तर. अहो पियुषची, ते पोरका आवाज देऊन राहिलं. त्याला विचारा ना, हाय काय म्हणा दहीपुरी म्हणा. 2 प्लेट दहीपुरी द्या. हाय का दहीपुरी? अरे वा, काऊन नाही रे, आपली इथं सगळंच भेटते. दहीपुरी भेटते, दाबेली भेटते, पाणीपुरी भेटते, जे पाहिजे ते भेटते. सुकी पापडी भेटते. तुम्ही सांगा फक्त तुम्हाला काय पाहिजे, मी पटपट प्लेटा देतो. दहीपुरी पाहिजे का मग? किती प्लेट? 2 प्लेट द्या ना, 2 प्लेट. बरं. हे घ्या भाऊ, हे घ्या 2 प्लेट दहीपुरी तुमची. अरे वा राधिका, किती टेस्टी दिसून राहिली दहीपुरी. हातातच आहे म्हटलं तर तोंडात पाणी सुटलं. मस्त दिसून राहिली. घे खाय तू. तू आवडीची आहे ना दहीपुरी? काय पोट भरून अजून लागन तर सांग तुम्ही त्याला. नाही हो पियुषची, हेच तर किती मोठी दिसून राहिली. याच्यातच तर पोट भरून जाते. आता नाही पाहिजे, बस 1च प्लेट. बरं घे टेस्ट कर बरं, कशी आहे तर टेस्टमध्ये. माय बहीण, हे असे नवीन जोडपे पाहतो ना मी तर मग डोकं लय खराब होऊन जाते. सगळे नवरा बायको इथंच येते. गुच्चूप खाले तर पाणीपुरी खाले तर दहीपुरी खाले, आणि मला कोणी पोरगीच नाही देत. काय करा काय नाही तर. पण ते काय काम करतात तर गुच्चूपच्या गाडीवर राहते. काही नाही म्हणते, पोरी भेटूच नाही राहिला आता. काय पाहू मन भरावं आता. पहा बरं किती मस्त जोडपं दिसून राहिलं हे, आहे नाही काय? खुशही दिसून राहिलं. जाऊ द्या, आपल्या नशिबात आहेच नाही असं काही. जाऊ द्या, नाही आहे तर नाही आहे. देवानं लिहिलीच नसून पोरगी कोणती. अरे बापरे पियुषची, किती मोठी दुकान आहे हे. इथं तर खूपच महाग असेल साड्या. एवढ्या मोठ्या दुकानात काय आणलं आपण? रस्त्यावरच्या दुकानावरून घेऊन घेतल्या असत्या. तिथे स्वस्तही भेटते. घरी घालायच्या साड्या एवढ्या मोठ्या दुकानातून घ्यायला पुरते काय? चांगलंच महाग घडवते म्हटलं हे. हे पाय राधिका, पैशाची काळजी तू काही करू नको. मी पहिल्यांदा म्हटलं तुला घेऊन आलो लग्नाच्या नंतर आपण कुठंच नाही गेलो ना. फिरायला गेलो ना, दुकानात गेलो ना, कुठं गेलो. फक्त तुझ्या माहेरी गेलो आणि माहेरीतून सासरी आलो. त्याच्या व्यतिरिक्त आपण काहीच नाही केलं. आता म्हटलं मी तुला पहिल्यांदा घेऊन आलो ना तर तुला जशा पाहिजे तसं घे. मी तुला काहीच नाही म्हणणार. किती काही महाग घे, किती काही कराय मग जोड सध्या पैसे. पाय पसंत कर. अहो पण हे तर लग्न गिग्नाची खरेदी करायला येतो ना, तेवढी मोठी दुकान दिसून राहिली हे. इथं साध्या सुद्धा साड्या असनच काय? सगळ्याच साड्या भेटते इथं. सगळाच माल येते. साधा सुधा, वर्कचा, लग्नाचे सगळे कपडे भेटत असते दुकानात. असं थोडी नाही का लग्नाची दिसून राहिली तर का साध्या साड्या नसून का इथं? चांगले असते म्हटलं, क्वालिटी चांगली असते. महाग असते तर काय झालं, क्वालिटी चांगली घ्यायला लागते. घे ना, पाय ना. बोला दादा, काय पाहिजे? कोणती साडी दाखवू? लाचा दाखवू, साडी दाखवू, साधं पॅटर्न दाखवू? सांगा काय पाहिजे तुम्हाला. लग्नाची खरेदी करायसाठी आले का तुम्ही? अरे नाही, आपल्याला लग्न गिग्नाची खरेदी नाही करायची आहे. आपल्याला साध्या सुद्धा साड्या पाहिजे घरी घालायच्या, पण क्वालिटी चांगली पाहिजे. हाय काय आपल्याकडे? अरे काय हो भाऊ, एवढी मोठी दुकान आहे आपल्याकडे. सगळा माल भेटते, सगळाच भेटते. तुम्ही फक्त सांगा कोणती पाहिजे तुम्हाला. क्वालिटी चांगली पाहिजे ना. चांगल्या माणसाला चांगलीच क्वालिटी पाहिजे. थांबा तुम्ही, मी काढून देतो तुम्हाला. चांगली क्वालिटी 1 नंबर म्हटलं. सगळ्यात जास्त चालून राहिली ते. या पहा, मी आणून देतो तुम्हाला. साडी दाखवतो. दादा, घरी घालायला पाहिजे. थोडंसं नरम दाखव जा. कम्फर्टेबल राहायला पाहिजे माणूस त्याच्यात.
अरे ताई, तुम्ही काहीच काळजी नका करू. मस्त एक नंबर कपडे दाखवतो तुम्हाला, मस्त साड्या दाखवतो. नवीनच माल आला म्हटलं. तुम्ही पाहता क्षणीच एकदम पसंतच कराल. दिसायलाही चांगली आहे, क्वालिटी चांगली आहे, कपडाही चांगला आहे म्हटलं, एकदम नरम लच. तुम्ही काही काळजी नका करू. थांबा मी दाखवतो तुम्हाला. हे पहा ताई, हा नवीनच माल आला म्हटलं, एक नंबर आहे. आणि तुमच्यावर हा कलर खूपच शोभून दिसन. कोणताही कलर घ्या याच्यातून. पहा पसंत करा तुम्ही. हा नवीन स्टॉक आला. सध्या हा स्टॉक मार्केटमध्ये तुम्हाला कुठेही मिळणार नाही, फक्त ह्याच दुकानात मिळेल म्हटलं. एकदम नरम नरम साड्या आहे आणि घरी घालायच्यासाठी चांगले आहे, कुठे आले गेलं तरी चांगले आहे. मस्त आहे, एक नंबर माल आहे. तुम्ही हात लावून पहा एक वेळा कपड्याले. अरे कपडा तर मस्त आहे, नरमही आहे आणि पाहिले सुंदर आहे साड्या. एकदम पहिल्या नजरेतच पसंत आल्या ह्या. राधिकाला विचार तू कशा वाटल्या तो. राधिका, क्वालिटी चांगली आहे साडीची, कलरही मस्त आहे म्हटलं. एका नजरेतच पसंत आल्या मुले. मस्त आहे कलर. तुला आवडल्या काय? तुला आवडल्या असेल तर घेऊन टाक मग. हो काय, चांगलं आहे काय? घेऊन घ्या ना मग, तुम्हाला आवडल्या ना, घेऊन घ्या. भाऊ, ह्या हिरवा कलर आणि ह्या जांभळा कलर पॅक करा आणि काउंटरवर ठेवा. हां, तिथंच बिल पे करतो आम्ही. हो हो हो, चला तुम्ही, मी येतो. मी पॅक करून येतो, हे कॅरी बॅगमध्ये टाकून येतो. तुम्ही चला तिथं काउंटरवर. बापरे पिऊची, किती खरेदी केली तुम्ही माझ्यासाठी. एवढ्या साड्या, ड्रेस, दोन दोन. तुम्हाला म्हटलं मी बॅगही नाही घेत, तरी तुम्ही बॅग पण घेऊन दिला मला. किती खर्च केले पैसे. हे पाय राधिका, पैसे तुझ्यावर नाही खर्च करन, तू कोणावर करन मग? आता म्हटलं सगळ्या साड्या जुन्या झाल्या होत्या, कपडे घालायला नाही, काही नाही. मग एवढं सामान घ्यास लागते ना. आता किती दिवस झाले आपल्या लग्नाले. कधीच खरेदी केली नाही. रश्मीच्या लग्नाच्या वेळेस केली होती, तर आईच गेली होती सोबत. त्या 1-2 वर्कवाल्या साड्या आणून घेतल्या होत्या. आणि मग आता घरी घालायला पाहिजे नव्हत्या काय. आता मस्त मस्त साड्या घालचो आणि मस्त छान छान दिसतो. आता पाय बरं, मग मैत्रीण भेटले होते ऑफिसमधले, तर किती प्रशंसा करून राहिली होती तुझी. म्हणे किती सुंदर आहे म्हणे बायको म्हणे. आणि पहा म्हणे किती सुंदर दिसते म्हणे, किती सुंदर साडी घातली म्हणे, आहे नाही काय. माझं म्हटलं एकदम गर्वानं म्हटलं, अशी छाती ताटून गेली होती तुझं ऐकलं तर. मला माहिती आहे ना, तू खूप सुंदर आहे, पण तू राहत नाही ना. तू चांगले चांगले कपडे घालत नाही, चांगला शृंगार करत नाही. मस्त नखरा करत नाही. आता म्हटलं सगळं घेऊन दिलं, आता मस्त राहत जाय. मस्त ताटात पाटात राहत जाय आता. हो का? राहील ना. आता तुम्ही घेऊनच दिलं ना एवढं मोठं सामान. आता राहील. आता तुम्ही जसं म्हणाल ना तशीच राहील. पण का हो, आता पहिले दवाखान्यात न्यायचं होतं ना. हो हो, न्याचं आहे ना. चल आता घरी जाऊ आपण. झाली आपली खरेदी सर्व झाली. चल घरी जाऊ आणि आईला दवाखान्यात घेऊन जातो. पण आता उशीर झाला. किती रात्र होऊन गेली. आणि आता काय मी दवाखाने भेटते का नाही भेटत तर. आपल्या गावात तर लवकरच दवाखाने बंद होऊन जाते. पण माहीत पडेन आता. मला नाही वाटलं आईची तब्येत बरोबर नाही आहे म्हणून. आता तुला तर माहिती आहे तिचा स्वभाव किती चिडचिड आहे नाही काय. जाऊ दे, मी पाहतो काय करायचं आहे तर. नाही तर तिला गोडी किडी आणून देईन, सकाळी घेऊन जाईन तिला दवाखान्यात. नाही तर पैसे देऊन देईन, मग ते जात बसते मग.